बघा पूर्ण पोचलेलो आहे. मग अशी चारा बनवून रेडी झालेला आहे. आता आम्ही चाललोय गळ टाकायला. हो तिकडे तयारी चालू आहे. मग आमचे भाऊ ही तयारी चालू आहे गळ टाकायची. मला चराई झालेली आहे. चराईचा व्हिडिओ बघितला. आता बघा चराई एक झालेली गल. आहे. आता फिशिंगसाठी आपण तयार एक गल झालेलो. बघा. आता फिशिंगला बाईटला आपल्याला पीठ लावायचं आहे चक्कीत पडलेला. हे 8 नंबरचे छोटे हुक आहेत आणि ह्याच्यावरती आपल्याला 5 किलो 7 किलोचा मासा पकडायचा आहे. हा बघितलं? सगळ्यात वेगळा व्हिडिओ आहे. सगळे ब्लॉकर्स व्हिडिओ टाकतात, मोठे मोठे हुक असतात, पण हे छोटा हुक आहे. हा तुम्ही हाताने पण म्हणजे 5 किलो 6 किलोचा मासा जर टाईट झाला, त्याने जर टाईट केला तर तो सर्व होऊ शकतो. पण तो एक बॅलेन्स आहे हाताचा. ही हँडल लाईन फिशिंग आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही आता आम्ही बघा हे आमचे फिशिंगचे एकदम मास्टर किंग अमोल भाऊ. चारा पुरा रेडी करून आता तिच्या बाईटचा मसाला तयार करतात आहे. हे बघा इकडे या दगडीवरती बघा दिसते इथे ठेवलेलं आहे, कारण पायामध्ये ते अडकलं नाही पाहिजे. हे आहे ना हे धागा तंबूच बोलतात त्याला. बाईटसाठी मी पिठाचा गोळा पण टाकतोय छोटा. हा पुरा गोळा तयार झाला. 12 हुक आहेत. हे बघा तिकडे एक आपले पार्टनर आहेत दुसरे, त्यांनी पण तिकडे तयारी केलेली आहे. तर इकडे तयारी आहे. ते मोठे मासे गुरु आहेत, ते आता मोठे मोठे मासे काढणार आहेत. सब देखो उधर, देखो उधर उधर चाय का तयारी हो रहा है. चाय मन्या भाई चाय बना रहे. मन्या सुर्वे मन्याबाई चाय बनवत आहेत तिकडे. आणि इकडे तयारी आहे आता हुक लावले जातात. गल टाकायची. हे बघा हुक कसे लावले जातात ते बघा. जसं मोदक बनवतो तसं आपण बनवलेला आहे. मच्छीला माहिती नाही की याच्या आतमध्ये हुक आहे. पुरा मास्टर माइंड. मच्छीला समजणार नाही. मच्छी आपली खात राहणार. आणि एकदा ते गळ पण खाणार आणि मग घेऊन जाणार. बघा कसं टाकावं लागतं बघा. बघा कसं बघा मला बघायला आहे. आता ही लाईन आपल्याला खाली बसवायची आहे. इकडे चराई केलेली आहे, तिकडेच गोळा टाकलेला गेलेला आहे. बघून का मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडणार. जबरदस्त ब्लॉग बनणार आहे हा. तुम्हाला याच्यावर अतिरिक्त अजून पण ब्लॉग दाखवणार आहे. जरा पाऊस येऊ दे. पावसामध्ये खेकड्यांचा, काळे खेकडे हे सर्व तुम्हाला ब्लॉग भेटणार आहेत बघायला. तुम्हाला मी एक दाखवतो. बघा इकडे पण आहे ना, ते जे मन्याबाई आहेत तिकडे, त्याने इकडे एक लाईन टाकलेली आहे. जेव्हा इकडे मासा जेव्हा खाणार ते, त्याच्यानंतर जो हा दगड आहे तो उडणार असा. मग आपल्याला समजणार की हा दगड लावलेला आहे. दाखवतो ना, लाईन खाली गेलेली आहे. तर हा इथे सिग्नल म्हणून एक दगड लावलेला आहे. हा दगड आहे हा सिग्नल. दगड ऑटोमॅटिक उडवणार मासा. जेव्हा खाणार आतमध्ये दगड उडणार. उडल्यानंतर मग त्याला आपल्याला प्रेमाने बाहेर घेऊन यायचं आहे. हळू असं. एक लाईन झाली टाकून, तर दुसरी लाईनचं तयारी आहे. तंबूस काढला जातोय. तिकडे आहेत दोघं जण पार्टनर, ते आपले चाय बनवत आहेत. खूप मोठा तलाव आहे इकडे. खूप मोठे मोठे फिश आहेत एकदम. पकडायची ट्रिक पाहिजे. कोणालाही भेटत नाही. त्यासाठी एकदम मास्टर माइंड फिशर पाहिजे.
तरच भेटणार. हो. हे तंबूस आहे, एवढा सोडलाय. त्याला जेव्हा ते बोला लावणार त्या गळ आहे, एकदम पॅक कसा केलाय बघा, एकदम व्यवस्थित ठेवलाय, म्हणजे नेक्स्ट टायमाला यूज झाला पाहिजे. बघा तिकडे एक मासा लागलेला आहे, ते बघा छोटा मासा लागलाय. हे पण लागलाय. स्टार्टिंगला आलेच असता त्यांनी एक टाकले होता गळ, त्याच्यामध्ये लागलेला आहे. हे बघा कानोसा, फेमस मासा पवई तलावातला कानोसा. विहार लेक हा तलाव आहे. हो. तुम्हाला मी तुला दाखवतो एकदम समजला पाहिजे. हा तंबू कसा भेटला का? त्याला कानोसा बोलतात, कानोसा मासा. उडतोय, त्याच्यात खूप ताकद आहे. जिथपर्यंत पाण्यात आहे तिथपर्यंत त्यात खूप ताकद आहे. बघितलं, अशी फिशिंग केली पाहिजे, एकदम ताजा. आणि आता हा जो बनला आहे ना पहिला, याचा पहिला तिकडे फ्राय होणार होतो. पहिला जो मासा भेटतो तो पहिला फ्राय होतो. मला दाखवतो चायचा कसा प्रोग्राम चालू आहे. चहा वगैरे रोज चूल बिल पेटली, एकदम सर्व बंदोबस्त, तयारी एवढी बोला ना, सर्व तयारी, खाण्यापासून सर्व एकदम पूर्ण तयारीमध्ये. हे बघा चाय, बघा चाय एकदम कडक चायचा कार्यक्रम चालू आहे. बघलात सर्व घेऊन आले, सर्व सर्व आहे, जेवणापासून सर्व तयारी. मला दाखवतो किती मोठा तलाव आहे बघा. तुम्हाला जो फिशचा व्हिडिओ आहे ना पक्का आवडेल, तुम्ही बघा. असे व्हिडिओ बघत राहा. आमच्या एकदम लेटेस्ट व्हिडिओ दाखवणार आहे. बनवला पीठ मी माझा कधी विचारा. इकडे बांधणार. गोळा फेकण्याची तयारी. परफेक्ट अंदाजाने फेकावं लागतो, असा पण फेकू नये, लांब गेला पाहिजे. बघा किती लांब जातो बघा. तुम्हाला एक दुसरा याच्यापेक्षा मोठा फिशचा व्हिडिओ तुम्हाला लगेचच भेटणार आहे. एकदम चांगला व्हिडिओ असणार. बाय गाईस.